29वा श्लोक आहे. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत. काय म्हणते, भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्म पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. तर आसक्त लोक जे आहेत ते काय करतात, ते आपण बघितले की ते आधीच अहंकाराने मोहित झाल्यामुळं काय करतात की प्रकृतीच्या 3 गुणांनी पण ते मोहित होतात. आणि त्यांना माहित नसतं की आणखीन पण त्यांना सोडून दुसरे कर्ता आहेत, है ना. बाकीच्या कर्त्यांचं त्यांना ज्ञान नसतं, भगवंतांबद्दल त्यांना काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलंय, अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. तर आणखीन इथं दुसऱ्यांदा सांगतायत बघ, 26व्या श्लोकामध्ये जे सांगितलं ते तिथं सांगतायत. हा, म्हणजे हे एवढं महत्वाचं आहे ना. महत्वाची जी गोष्ट आहे ते आपण आणखीन एकदा सांगतो. बरोबर आहे. हा, तर इथं भक्तांना आपण समजून घेतलं पाहिजे, है ना. त्या भक्त कधी कधी तुम्ही बघितलं असेल की उपदेश करतात की काय तुम्ही हे करता, है ना, तुम्ही मरणारच आहेत शेवटी, है ना. मग भगवंतांसाठी कधी कार्य करणार, है ना. आता हे जे करताय हे सोडा, आता तुमचं वय झालं, है ना, असं डायरेक्ट भक्त लोक सांगत असतात. पण भगवंत काय म्हणतायत, तसं सांगू नका. ते जे काम करतायत ते करू द्या, त्यांचं काम नका थांबवू. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, त्यांना भक्तीत लावा. त्यांना भक्तीत लावलं तुम्ही की त्यांना जे भक्तीमधून अनुभव येईल, मग भक्ती करायला पण वेळ लागेल ना त्यांना. ते बरोबर वेळ काढण्यासाठी त्यांचं ते दुसरं काम ते स्वतःहून थांबवतील, इंद्रिय तृप्ती कमी करतील, त्यांना भक्ती आवडली की. असं आहे. तर त्यांचं काम सोडायचं नाही आपल्याला, त्यांना भक्तीत जोडायचं. त्यांचं काम आपोआपच ते मग सुटतं. भक्तीची जी शक्ती आहे त्याच्यामुळे त्यांचं काम सुटतं आपोआप. तर आपण सोडायचं नाही त्यांचं काम. ठीक आहे, असं सांगितलं भक्तीला भगवंतांनी. तात्पर्य वाचू का? वाच. तात्पर्य: अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती असे म्हटले जाते. अज्ञानी जण शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडांच्या विधींना सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्य असतात. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेले असतात. कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच स्वारस्य नसते. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणं हेच उत्तम आहे. असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होऊ शकतात. अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावना भावित कर्माचे महत्व असू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये. पण भगवत भक्त हे भगवंतापेक्षाही दयाळू आहेत कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो. यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात. इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन
त्याला कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात. कारण कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणं हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. हरे कृष्ण. समजून घेऊया आपण काय म्हणताय. प्रभुपाद म्हणताय की अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. हे जे अज्ञानी व्यक्तीबद्दल बोलले भगवंत, तर प्रभुपाद काय म्हणतायत की हे जे व्यक्ती आहेत स्थूल भौतिक भावनेशी, ह्यांची जी चेतना असते ती कशामध्ये असते? भौतिक मध्येच असते. आपण बघितलं भगवंतांबद्दल ह्यांना काही माहिती नसतं, भौतिकच माहिती असतं. तर त्याच्यामुळे काय आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. हे भौतिक गोष्टींमध्ये, भौतिक उपाधींमध्ये है ना, हे लोक अडकलेले असतात. आध्यात्मिक बद्दल यांना काही माहिती नाही. तर पुढे म्हणतात हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे. हे जे शरीर आपलं काय भौतिक आहे, हे प्रकृतीने आपल्याला दिलंय. जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे, तर जी म्हणजे काय, तर जे लोक है ना अशा शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्यांना मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूढ व्यक्ती है ना, म्हणजे जे व्यक्ती शारीरिक चेतनेमध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं? मंद किंवा मूढ व्यक्ती, असे दोन नावं दिले प्रभुपादांनी. तर मंद म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्याला काही समजत नाही, आपण म्हणतो ना हा मंद आहे, त्याला एवढी बुद्धी नाही. आणि मूढ म्हणजे मूर्ख. तर अशा आपण त्यांना म्हणू शकतो. तर मूर्ख का म्हणायचं? कारण जे खरं ज्ञान आहे, आध्यात्मिक ज्ञान, ते त्यांच्याकडे नाही, त्याच्यामुळे ते मंद आणि मूढ आहे. अज्ञानी जण काय म्हणतात? शरीरालाच आत्मा समजतात. हे लोक समजत नाहीत की आत्मा वेगळा आहे, आपण आत्म्यासाठी कार्य केलं पाहिजे, असं हे लोक समजतात. शरीरालाच आत्मा समजतात आणि शरीरासाठीच कार्य करतात. आणि जिथं त्यांचा जन्म होतो, जन्मभूमी, तर ते जन्मभूमीलाच त्यांना वाटतं की ह्या जन्मभूमीनीच मला हे शरीर दिले है ना, आणि ते जन्मभूमीची पूजा करतात. ते भगवंतांच्या धामाची वगैरे पूजा नाही करत है ना. भक्त जे काय करतात, भक्त पण भूमीची पूजा करतात, पण कोणत्या? जे भगवंतांचं धाम आहे त्याची पूजा. लोक काय करतात? जिथं आपला जन्म झालाय, माझी जन्मभूमी, असं म्हणून त्या जन्मभूमीची पूजा करतात. आणि ते धार्मिक कर्मकांडांच्या विधींना सर्व काही मानतात आणि कर्मकांडाचं हे लोक पालन करतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्ये असतात. ते कार्य काय करतात मग? भौतिक कार्य काय करतात? या समाजासाठीच कार्य करतात, सामाजिक, किंवा समाजाच्या वर आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी. आणि समजा समाजासाठी नाही केलं, राष्ट्रासाठी नाही केलं, तर काय करतात? परोपकारवाद, म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी सेवा करतात, परोपकार करायचं कार्य करतात. सोशल वर्क आपण त्याला म्हणतो, ते परोपकारवाद. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात. तेच सांगतात पुन्हा एकदा, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे कल्पनाच आहे असे त्यांना वाटते. त्यांना वाटतं की हे आध्यात्मिक म्हणजे सगळं काय आहे, मनाने रचलेलं आहे, थोतांड आहे, हे काही खरं नाही असं त्यांना वाटतं. हे त्याच्यात वास्तविक काहीच नाही, भक्तीमध्ये अध्यात्मामध्ये खरं काही नाही, फक्त एक कल्पना आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच सरस नसतं. त्याच्यामुळे त्यांना काही आत्मसाक्षात्कार पाहिजेच नाही, त्यांना वाटतं की हे सगळं खोट आहे. तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. तर आम्हाला केलं पाहिजे, आपण त्यांच्यासोबत कसं वागावं? आपल्याला थोडं तरी, आपल्याला पूर्ण साक्षात्कार नाही झाला, ज्यांना पूर्ण साक्षात्कार ज्यांना झालाय त्या लोकांनी आणि आपल्यासारख्या ज्यांना थोडा साक्षात्कार झालाय अशा साधक लोकांनी काय करावं? दोघांनी है ना. तर आपल्यासारख्या ज्या आध्यात्मिक क्षेत्रात लोक आहेत त्यांनी काय करावं? त्यांना विचलित करू नये. त्यांनी ज्या मार्गावर चाललेत तिकडून त्यांना विचलित करू नये. असं तो काय करावं?
त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम. त्याच्याऐवजी आपण काय करावं, आपली भक्ती, आपण जे अध्यात्मात जे काही करतोय कार्य, तेच आपण करावं चांगल्या चेतनेने, असं म्हणतोय. मग पुढं काय म्हणतोय बघू. आतापर्यंत त्यांनी असं म्हणतोय, असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्म इत्यादींसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होतात. तर हे जे अज्ञानी व्यक्ती आहेत, मोहित व्यक्ती आहेत, ते काय करतात, अहिंसा श्रेष्ठ आहे, परोपकार श्रेष्ठ आहे, सोशल वर्क श्रेष्ठ आहे, असं त्यांचे जे समज असतात, हे चांगलं आहे सगळं, है ना, हे काही खराब नाही, है ना, प्राथमिक आहे, पण ह्याच्यावर पण आहे, है ना, माध्यमिक पण आहे. त्या माध्यमिक मध्ये हे लोक जात नाहीत, भक्ती प्राथमिक वरच राहतात. तिकडं पण त्यांनी गेलं पाहिजे. अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्व असू शकत नाही, तर त्यांना तर नाही समजत, भक्ती समजत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपला मूल्यवान वेळ व्यर्थ दवडू नये. प्रभुपाद सांगतायत की भगवंतांचं हे सांगण्यामागचा काय उद्देश आहे, ते लोक तुमचं ऐकणारच नाही, ते त्याच्यात काय झाले, मग्न झाले. मग्न झालेल्या व्यक्तीला तुम्ही कितीही डिस्टर्ब केला तर तो ऐकत नाही. पण मग भगवत भक्त काय करतात की ते खूप दयाळू असतात, त्यांना दया येते अशा लोकांची. त्यांना वाटतं की हे लोक किती त्रास सहन करतायत. भक्तीचा अनुभव ह्या लोकांना मिळत नाही, आपल्याला जो मिळतोय तो, कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो. भगवंतांचा हा जो हेतू आहे ना, की भगवंतांनी जे सांगितलंय की तुम्ही त्यांना सांगू नका, म्हणजे असं नाही सांगितलं की पूर्णपणे बंदी आहे, त्यांना जर सांगितलं तर तुमच्याकडून पाप होईल, असं नाही. भगवान म्हणतात की काय ते एवढं ऐकणार नाही, तर तुमचा वेळ वाया जाईल, अशी भगवंतांचे जे आंतरिक भाव आहे ते भक्तांना माहिती असते. ते शब्दाद्वारे नाही बोलले भगवान, त्यांना माहिती आहे भक्तांना. त्याच्यामुळे ते काय करतायत की भगवंतांचे ते पण काय आहेत, लेकरच आहेत. ते जर भक्तीमध्ये आले, है ना, आपण पण त्यांच्यासारखेच होतो, आधी अज्ञानीच होतो, आपल्याला कोणतरी सांगितलं चांगल्या पद्धतीने आणि मग आता आपण भक्ती करतोय. तसंच आपण पण काही जणांना सांगावं असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे काय होतील, भगवंत प्रसन्नच होतील, कारण त्यांचेच सगळे लेकरच आहेत, ते जर चांगल्या भक्तीच्या मार्गावर लागले तर चांगलंच आहे. त्याच्यामुळे काय करतात, ते थोडस धोका पत्करतात. काय धोका पत्करला इथं भक्तांनी, काय धोका पत्करला हो इथं, काय धोका आहे ह्याच्यामध्ये? ते जे मग्न झालेले असतात ते कुणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, सकाम कर्मीवाले, तर त्यांना समजून सांगण्याचा धोका आपले भक्त काय करतात. धोका आहे, काय धोका आहे तिथं समजून सांगण्यात? म्हणजे ते एक तर ऐकणार नाहीत, किंवा मग काही भांडण वगैरे करतील, किंवा हाणामारी करतील, किंवा जर त्यांना धोका काय आहे पटलंच नाही इथं, तर घरातून हाकलून देतील, असं काहीतरी करतील. ते धोका नाही. तर इथं धोका काय आहे की धोका हे आहे की आपला जो आपण वेळ आहे, आपल्याला जो काही वेळ मिळालाय आपल्याला, है ना, तो त्याच्यामध्ये आपण भक्ती करू शकलो असतो, है ना, आणि आपल्याला काय झालं असतं, अजून आपण भगवंतांच्या जवळ जाऊ शकलो असतो भक्ती केल्यामुळे. पण इथं भक्तांनी धोका काय पत्करलाय, आपला जो भक्तीमधला जो वेळ आहे, तो वेळ यांच्यासाठी दिला त्यांनी. त्याच्यामुळे मग धोका काय झाला हो, वेळ त्यांना दिला तर धोका काय झाला, की त्याच्यात धोका काय आहे की समजा ते भक्तीनं जे भगवंतांना प्रसन्न करू शकले असते, ते आता हे लोक जर ऐकायला तयार नाहीत, है ना. ह्याच्यामध्ये धोका कधी असतो, समजा आपण एखादा व्यवसाय करतोय, है ना, आणि त्याच्यामध्ये आपण काही गुंतवणूक केलेली आहे, है ना, त्या गुंतवणुकीमध्ये जर त्या गुंतवणुकीमधून नफा होणार किंवा तोटा होणार हे स्पष्ट नाही, तेव्हा काय असतो, तिथं आपण धोका पत्करून आपण गुंतवणूक केली पैशांची, धोका पत्करून. त्याच्यामध्ये जर धोका काय आहे की नफा पण होऊ शकतो, तोटा पण होऊ शकतो. पण आपण ह्या लोकांना सांगितलं, त्याने जर ऐकले तर त्याच्यामध्ये आपला नफा आहे. धोका जे आपण घेतला होता ते, कारण भगवंत खुश होणार त्यांनी जर भक्तीत आले तर, ते लोक त्यांना आपल्यावर, आपण त्यांना घेऊन आल्यामुळे भक्तीत. पण त्याच्यात तोटा पण असा आहे की समजा त्यांनी ऐकले नाहीत आणि मग काय होणार,
त्यांचं त्यांचाच पण तोटा नुकसान होईल आहे. ना. त्यांचं पण नुकसान आहे आणि अं, एका दृष्टिकोनातून म्हणजे आपलं काही नुकसान नाही. आपण प्रयत्न केले ह्याच्यासाठी पण भगवंत खुशच होतील. हं. हो. पण आपल्याला कधी कधी वाटू शकतं की कोणी भक्त नाही बनला त्याच्यात आपला फायदाच आहे उलट है ना, असं धोका नाही. हम्म. तर म्हणजे हे समजण्याचा भाव असा आहे. असं नाही की आपण प्रयत्न केले आणि कोणी भक्त जर बनलं नाही तर भगवंत आपल्यावर नाराज होतील, असं नाही. आपला फायदाच आहे त्याच्यात. हे अशा प्रकारचा धोका आहे की आपल्याला दोन्हीकडून त्याच्यात फायदाच हम्म. आहे. हम्म. हरे इतकेच काय कृष्णा तर प्रभूजी, एक प्रश्न विचारू का? हम्म. आपण आता भगवंतांचा नामाचा म्हणा, गुणाचा म्हणा, लिलेचा जो प्रचार करतो आपण किंवा हम्म. कृष्ण भावना भावित कर्माचा जो प्रचार करतो, तर हम्म. तो प्रचार आपण ज्यांना माहित आहे त्यांना नाही करत ना. जे सकाम कर्मी आहेत त्यांनाच करतो ना प्रचार. हम्म. मग मग इथं असं म्हटलंय मला, म्हणून मला जरा थोडं हे वाटलंय. हा, सकाम कर्मी आहेत त्यांनाच करतो. हा, तर पण ते कसा भगवंतांनी करायचा? सांगितलं की त्यांना विचलित करू नका. हा, म्हणजे विचलित मग करू नका. आता बघा, मी हा सकाम कर्मी आहे ना, मी हा सकाम कर्म करतोय माझं, है ना. हा तर मी जे माझं सकाम कर्म करतोय, आता तुम्ही मला प्रचार करतायत तर तुम्ही काय करायचं? माझं ते कर्म नाही थांबवायचं. हा हं. तुम्ही मला असं मंदिरात बोलवायचं, मला भक्तीबद्दल सांगायचं, है हा ना. हा तर आणि मग मला हळूहळू भक्तीचा अनुभव द्यायचा आणि हम्म मग मला इकडे घेऊन यायचं भक्तीकडे. असं नाही की तुम्ही मला जर विचलित करताय की सोड तुझं ते कर्म आणि पूर्ण वेळ भक्तीच कर, 2 तास एकदम माळा सुरू कर, आधी जे तू सकाम कर्म करत होतास ते पूर्णपणे थांबव, असं नाही म्हणायचं. त्याला भक्तीमध्ये घेऊन येत राहायचं. अशा पद्धतीनं त्याला भक्तीत आणायचं. हम्म हम्म हं. तर त्याला विचलित करणं म्हणजे काय? की त्याची दिशाभूल करणं एकदम. पूर्ण दिशा दिशा बदलायची त्याची, पण एकदम अशी नाही हम्म की ती सोडून नाही. ते जिकडे चाललंय त्याला थोडंसं असं इकडे यायचं. भक्तीमध्ये थोडंसं घेऊन यायचं. हम्म. मग त्याला स्वतःहून ते म्हणजे सोडून देतं. हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं. थोडक्यात हळूहळू हळूहळू अशा हां, गोष्टींनी तसं त्याच्यात परिवर्तन समजू घडवून शकता. आणायचं. हां, हम्म. तसं तुम्ही समजू शकता समजण्यासाठी. ते हळूहळू म्हणजे त्याला आणायचं. तुम्ही, पण म्हणजे हळूहळू त्यांना कसं आपण आणायचं? असंही सांगू शकतो ना की तुम्ही तुमचं हळूहळूचे कर्तव्य करत राहा. हम्म. हं, हं, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, हं, पण मंदिरामध्ये पण येत चला आणि असं मंदिरामध्ये सुरुवातीला असं आल्यानंतर प्रसाद पण खात जा. हं, ते सगळंच आहे ना, दर्शन घ्या, प्रसाद घ्या, सगळ्या गोष्टी घ्या. ठीक. असं त्यांना भक्तीमध्ये अधिकाधिक लावायचं. तर कसं हम्म. लावायचं? भक्ती काय असते? हे आपल्याला भक्ती रसामृत सिंधू ग्रंथामध्ये आपल्याला आहे, भक्तिशास्त्रीमध्ये. गीतेनंतर आता आपण उपदेशामृत आणि भक्ती रसामृत सिंधू हे ग्रंथ आपण वाचणार. तिथं हा. आपल्याला समजेल की कसं त्यांना भक्तीचे कर्म काय असतात ते आपल्याला तिथं समजेल. ते आपल्याला समजेल की कसं त्यांना भक्तीत लावायचं. हम्म. ठीक आहे. कोणते पुढचा श्लोक? तर आता हे पूर्ण झालं श्लोक. हम्म तर मग आता भगवंतांनी इथं सांगितलं की कशा प्रकारे जे अध्यात्मामध्ये आहेत त्यांनी त्यांच्यासोबत कशा प्रकारे व्यवहार करावा. तर त्यांचं कर्म थांबवायचं नाही, तर त्यांना भक्तीचे अनुभव द्यायचे. हम्म. तर आतापर्यंत भगवंतांनी काय सांगितलं? हो, हे निष्काम कर्मयोग जे आहे ते श्रेष्ठ आहे, असं सांगितलं. तर भगवंतांनी भक्तीबद्दल काही बोलले नाहीत आतापर्यंत. त्या 3ऱ्या अध्यायापर्यंत काहीच बोलले नाही. प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला भक्तीमध्ये मध्ये मध्ये समजण्यासाठी, पण भगवंतांनी काही नाही सांगितलं. तर आता पुढच्या 30व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतःबद्दल बोलणार आहेत, म्हणजे भक्तीबद्दल. तर आपण बघितलं की जे निष्काम कर्मी असतात त्यांना भगवंत माहिती असतात का? नसतात. त्यांना माहिती नाही, त्यांना परमसत्य. नसतात भगवंत, माहित नसतात त्यांना. हा, भक्तांनाच माहिती असतं. आता भगवंत काय करतायत की स्वतःबद्दल बोलतायत, म्हणजे ते भक्तीबद्दल बोलतायत. स्वतःबद्दल काय सांगतायत भगवंत? बघा, मयी सर्वाणि कर्माणि
संन्यस्याध्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः. तर काय म्हणतायत भगवंत, मयी जे माझ्या ठिकाणी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा. तर ज्याला मयी माझ्या ठिकाणी ज्यांनी सगळे कर्म केलेले आहेत, सर्व प्रकारचे कर्म केलेले आहेत, है ना? हम्म. आणि तर त्याला काय आहे, संन्यस्य अध्यात्म चेतसा, आणि त्याला काहीच इच्छा तिथं नाहीये स्वतःबद्दल. आणि पूर्ण त्याची जी चेतना आहे ती काय, आध्यात्मिक आहे. मग निराशी निर्ममो भूत्वा, त्याला काही आशा नाही, फळाची काही त्याला आशा नाही. निर्ममो, तो स्वतःच असं काहीच समजत नाही, स्वतःला मालक असं समजत नाही कोणत्या गोष्टीचा. भूत्वा, है ना, असं समजून युद्धस्य विगत ज्वर, असं समजून तू काय कर, हे आळसाला सोड. विगत, विगत म्हणजे आळशी, हे आळसाला सोड आणि तू काय कर, युद्धस्व, युद्ध कर, असं म्हणतायत अर्जुनाला. काय आहे भाषांतर, म्हणून हे अर्जुन, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर. तर भगवंत आता म्हणतायत ते युद्ध कसं कर, माझ्यासाठी कर. म्हणजे काय झालं इथं, कृष्णासाठी केलं तर आपण बघितलं होतं मागं काय होतं ते, कृष्णासाठी केलं तर काय होतं, भक्ती होती. भक्ती भक्ती हा, माझ्यासाठी युद्ध कर. कृष्ण इथं अर्जुनाला काय म्हणतायत की हे भक्ती म्हणून तू काय कर, हे कर्म कर, असं सांगितलंय या श्लोकामध्ये अर्जुनाला. निष्काम कर्म एवढं श्रेष्ठ आहे. म्हणजे इथं सांगायचं काय भगवंतांना, म्हणजे निष्काम कर्मच एवढं श्रेष्ठ आहे. आतापर्यंत मी तर निष्काम कर्माबद्दल बोललो, ह्या निष्काम कर्मापेक्षा भक्ती अजून श्रेष्ठ आहे. तर हे तर निष्काम कर्म तर श्रेष्ठ आहेच, पण तू ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ अजून जर भक्ती म्हणून केलास तर काय आहे, तुझा आणखीन फायदा आहे. असं प्रेरणा देते का अर्जुनाला युद्ध करण्यासाठी. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. वाचा. आले वाटतं कोणीतरी, वाचा वाचा माताजी वाचा. भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे. भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच सहकर्तव्याचे पालन करण्याकरता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाले पाहिजे. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरीही श्रीकृष्णावर पूर्णपणे विसंबून कर्तव्य पालन केले पाहिजे, कारण जीवाची तीच स्वरूप स्थिती आहे. भगवंताच्या सहकार्याविना जीव स्वतंत्रपणे आनंदित होऊ शकत नाही. भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. भगवंताच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्माचे पालन केले पाहिजे. अर्जुनाला भगवंताच्या आदेशाबद्दल विचार करावयाचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे होते. भगवंत हे सर्व आत्म्याचे आत्मा आहेत, म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो, त्याला अध्यात्म चेतस म्हटले जाते. निराशी म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे. अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो, तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही. याच भावनेला निर्मम अर्थात म्हणजे काहीच नाही असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशाचे पालन करण्यात जर कोणी नाखुश असेल, तर त्याने त्या नाखुशीचा त्याग केला पाहिजे. या प्रकारे तो विगतज्वर अर्थात ज्वर रहित किंवा आलस्य रहित बनतो.
प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्माचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन केले जाऊ शकते. त्यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रेसर होऊ शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय सांगतायत आपल्याला प्रभुपाद की भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले. तर काय आहे भगवद्गीतेचं प्रयोजन? की आपण सगळ्यांनी काय करावं? भक्ती करावी. आपण सगळ्यांनी भगवंतांना प्राप्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, हे आपल्याला भगवद्गीतेत सांगितलं. काय काय सांगितलं वेगवेगळ्या पद्धती? जे कर्मी लोकांची पद्धत आहे, ज्ञानी लोकांची पद्धत आहे, अष्टांग योगाची पद्धत आहे, सांख्य योगांची जी पद्धत आहे, अशा ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सो मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये भगवद्गीतेचा काय उद्देश आहे, की भगवद्गीता कसं आहे, तुम्हाला एक शॉपिंग मॉल मध्ये कसं असतं, आपण अगोदर शॉपिंगचा हे जे संकल्पना आहे, शॉपिंग संकल्पनेच्या अगोदर काय असायचो, आपण आधी दुकानात जायचो है ना, आणि दुकानात जर गेलो तर कसं असतं, आपल्याला जे पाहिजे है ना, घरी आपण असं काय करायचो, लिस्ट बनवून जायचो आधी है ना, की काही विसरू नये है ना, की शेंगदाणे किती पाहिजे, तांदूळ, आपण किराणा दुकानात लिस्ट बनवून जायचो आणि मग आपण दुकानात जाऊन असं ती लिस्ट तिथं सांगायचो त्या दुकानदाराला आणि मग ते सामान घेऊन यायचं. शॉपिंग मॉल मध्ये कसं असतं की तिथं आपल्याला सगळं दिसतं है ना, सगळ्या प्रकारचे तांदूळ दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे गहू दिसतात, वेगवेगळ्या कंपनीच्या लाईनीनं लावलेले असतात है ना. तसं भगवद्गीता काय टॉपिक, सगळ्या जे भगवद्गीतेत काय दिले, भगवंतांना प्राप्त करण्याच्या सगळ्या पद्धती तिथं तुम्हाला दाखवल्यात भगवंतांनी है ना, की काय भगवंतांना प्राप्त करायचे, कर्मयोगानं कसं प्राप्त करायचं, ध्यान योगानं कसं प्राप्त करायचं आणि भक्तीनं कसं प्राप्त करायचं. आणि सांगितलं की भक्तीनं प्राप्त करणं कसं चांगलं आहे, भक्ती केलं तर खूप चांगलं आपलं होणार आहे, हे भगवद्गीता आपल्याला समजून सांगते. हे काय म्हणतायत की अर्जुनाला तू माझ्यासाठीच कार्य कर, म्हणजे भक्ती कर. आपण बघितलं भक्ती म्हणजे काय असते, प्रीतीपूर्वक सेवा, भगवंतांची सेवा असते, हे कार्य असतं है ना, ते भक्ती असतं. तर ते कार्य कसं कर म्हणतायत भगवंत अर्जुनाला, तर ते माझ्यासाठी कर है ना, आणि ते कशा भावनेत कर ते पण त्यांनी सांगितलं है ना, की ते समर्पित करून लाभेच्छा न ठेव. हे जे भगवंतांसाठी कार्य करतोय आपण, भक्तीचं जे कार्य करतोय, ह्याच्यासाठी नाही करायचं की मला हे कार्य केल्यावर प्रसाद मिळेल है ना, तर हे कार्य केल्यावर मला काहीतरी ह्याच्यातून लाभ होईल, मला पैसे मिळतील है ना, किंवा माझं नाव खूप मोठं मिळेल, अशी हे सगळ्या इच्छा काय झाल्या, लाभे. आणि काय केलं पाहिजे, जेव्हा आपण अशा प्रकारचं कार्य करतोय त्याच्यात स्वामित्वाचं आहे, मी खूप मोठा व्यक्ती आहे आणि मी मालक आहे, असा भाव तिथं नको आहे स्वामित्वाचा. आणि आलस्य रहित तिथं आपण नसलं पाहिजे, आळस पण नसला पाहिजे, की कसं भगवंतांसाठी जे कार्य करतोय तिथं आपला काय भाव असला पाहिजे, की आपण कसं हे आपली जी एवढी क्षमता आहे ना ती पूर्ण लावून है ना एकदम चांगल्या प्रकारे आपण ते कार्य करू, असा भाव असला पाहिजे. आळशी भाव नसला पाहिजे, शॉर्टकट तिथं आपण घ्यायला नाही पाहिजे. शॉर्टकट घेतोय आपण, ते भगवंतांचं जे भक्तीचं कार्य आहे ते आपण करतोय, ते काय कमी मेहनतीमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय आपण, तर ते नसलं पाहिजे. तर तिथं काय भाव असला पाहिजे, आपली पूर्ण शक्ती आपण तिथं पणाला लावली पाहिजे, तेव्हाच आपण काय होणार, आलस्य रहित होणार. ठीक आहे, अशा भावनेनं आपण काय केलं पाहिजे, भगवंतांसाठी कार्य भक्ती केली पाहिजे असं सांगितलं की तेच भगवद्गीतेचं काय प्रयोजन म्हणजे उद्देश आहे, अशा प्रकारच्या कार्यात आपल्याला लावणं. भगवंत असा उपदेश देतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावना झाली पाहिजे. तर भगवंत असं जे सांगतायत नियम भक्तींचे,
भक्तीबद्दल असं सांगताय की हे काय, त्याला जसं मिलिटरीमध्ये नियम असतात की ऐसे करो वैसे करो, मिलिटरीमध्ये जसं असतं सैन्यामध्ये, है ना, तशा लष्करामध्ये हे लष्करामधले नियम वाटतील, भक्तीमध्ये लष्करासारखे नियम आहेत का असं एखाद्याला वाटू शकेल की जेव्हा भगवंत अशा प्रकारे बोलतील तेव्हा असे जे आदेश दिलेत भगवंताने, तर हे आपल्याला थोड्या ठिकाणी अवघड वाटतील, कठीण वाटतील, है ना. तरी पण काय आहे, आपण हे केलेच पाहिजे. जर आपल्याला हे आदेश कठीण वाटत असतील तर आपण काय केलं पाहिजे, भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. आपण तर असं म्हटलंय, पण मला हे कठीण वाटतंय, माझ्या क्षमतेनुसार मला शक्ती द्या, असं भगवंतांना शक्ती मागून, है ना, त्यांच्या मदतीनंच आपण हे कार्य केले पाहिजे, जरी कठीण वाटले तरी. ते भगवंतांवर अवलंबून राहून अशा प्रकारचं कर्तव्य समजून आपण कार्य केले पाहिजे. कारण काय आहे, आपला तोच स्वभाव आहे, त्याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. आपण काय भगवंतांचे दासच आहोत. हे जर नाही केलं तर मग आपण काय करणार, है ना. म्हणून आपल्याला काही पर्याय नाही भक्ती केल्याशिवाय. त्याच्यामुळं अशा प्रकारे जरी आपल्याला त्रास होत असेल तरी प्रार्थना करायचं भगवंतांना की भक्ती करण्यासाठी आता मला अवघड वाटतंय, मला एवढं तुमचं त्रास सांगितलं तुम्ही, है ना, मला असं वाटतंय की एवढं मला होणार नाही, मला शक्ती द्या, असं प्रार्थना करून आपण पुढे गेलं पाहिजे. भगवंतांच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैधानिक स्थिती आहे. आपला जो स्वभाव आहे ते काय आहे, भक्ती करणं आहे, भगवंतांचे दास होणं हाच आहे. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला आहे. त्याच्यामुळं भगवंतांना माहिती आहे की आपला स्वभाव काय आहे, की भगवंतांच्या सेवेमध्ये लागणं हाच स्वभाव आहे. आणि मग त्याच्यामुळं कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला, की तू सेवेमध्ये लाग. भगवंतांच्या सदिच्छे प्रित्यर्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे. भगवंतांच्या या इच्छेखातीर आपण काही त्याग केला पाहिजे. त्याच वेळी स्वामित्वाचा दावा न करता, असा त्याग जेव्हा आपण करतोय तेव्हा ते त्याग करताना स्वामित्वाचा दावा आपण नाही केला पाहिजे. आपले नियत कर्म जे आहेत आपले त्याचं पालन केलं पाहिजे. अर्जुनाला भगवंतांच्या आदेशाबद्दल विचार करावयाचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करावयाचे होते. अर्जुनाला भगवंतांची जी आज्ञा होती त्याच्याबद्दल काही विचार करायची गरज नव्हती, ते केवळ पालन करायचं होतं. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत, म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो, त्याला अध्यात्मचेतस म्हटले जाते. आता इथं सांगतायत प्रभुपाद की भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहे ना. भगवंत हे सगळेच आपल्याला माहिती आहे की आपल्या पण आत्म्याचे आत्मा ते परमात्मा आहे. म्हणून जो स्वतःचा विचार न करता जेव्हा आपण सेवा करतोय भगवंतांची, तिथं आपला स्वतःचा विचार काही नाही, तर काय भगवंतांचा विचार राहून, आणि समजा आपल्यात तेवढी क्षमता नाही तर काय करायचं, भगवंतावरच अवलंबून राहायचं. भगवंत माझ्याकडे एवढी क्षमता आहे, तुमची सेवा एवढी आहे मला मिळालेली, मी आता तुमच्यावरच अवलंबून आहे ती पूर्ण करण्यासाठी, तुम्हीच मला शक्ती द्या. दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित असतो, असा जो व्यक्ती आहे ना, तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे. त्याला माहिती आहे ही जी भगवंतांनी मला सेवेची जी संधी दिली ती पूर्ण दिले भगवंतांनीच दिले, आणि तेच मला आता शक्ती देतील ही संधी पूर्ण करण्याची. ठीक आहे. आणि अशा लोकांना काय म्हणायचं, अध्यात्म चेतस. ज्यांची आध्यात्मिक चेतना आहे, कृष्णाबद्दलची जी चेतना आहे, त्या लोकांना असे आध्यात्मिक चेतस म्हणायचं. निराशी म्हणजे कर्मफलाची आशा न ठेवता. अजून जे भगवंतांनी इथं सांगितलंय की कशा प्रकारे असं हे कार्य करायचं, त्याच्यामध्ये एक शब्द सांगितलाय की निराशी, म्हणजे स्वतःसाठी काही आशा नाही, त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काही आशा पाहिजे नाही, काही आशा नाही, निस्वार्थ भावना, निराशी भावनेनं ते कार्य करायचं. मनुष्याने स्वामीच्या आदेशानुसार कर्म करणे होय. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो. खजिनदार आपण बघतो बँकेमध्ये जो असतो खजिनदार, किंवा मोठे मोठे जे व्यावसायिक असतात त्यांच्याकडे पण एक असतो खजिनदार.
है ना, जो त्याच्याकडे खजिना असतो मालकाचा, है ना, म्हणजे अकाउंटंट. खजिनदार म्हणजे काय, अकाउंट. तर हे अकाउंटंट जो आहे तो लाखो रुपये मोजतो आपल्या मालकासाठी, पण तो म्हणतो का हे पैसे माझे आहेत? नाही. तर तसंच आपण भगवंतांची सेवा करायचं, पण ते म्हणायचं नाही की आपल्यासाठी आहे, हे समजून घ्यायचं की हे सगळं भगवंतांसाठी आहे, त्याच्यावर आपला काही मालकी हक्क नाही. नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही. ह्या जगामध्ये जे काही वस्तू आहेत त्याची मालक कोण आहे? भगवंत आहे. तर प्रत्येक वस्तू भगवंतांच्या मालकीची आहे. तेच पुढे सांगितलं ना, कोणाच्या मालकीची आहे? मालक नाही तर असं आहे का बिनमालकाची आहे? नाही, भगवंत मालक आहे. हाच मयी या शब्दाचा खरा. तर भगवंतांनी जे म्हणलंय की मयी हे सगळं माझं आहे, अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो तेव्हा निश्चितच तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्व दावा करीत नाही. असं ज्याला माहिती आहे की सगळं काही भगवंतांचं आहे, हे कुणाच्या मालकीचं नाही, तर त्याला सोपं होतं की आपण स्वामी नाहीयेत. आणि तोच व्यक्ती समजू शकतो काय आहे निर्मम. तेच निर्मम म्हणजे म्हणजे नाही माझं, आणि मम नाही. म्हणजे माझं काही माझे काहीच नाही. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता, हे नातलग वगैरे माझे नाही तर ते भगवंतांचेच लेकर आहे, तर त्यांची फक्त आता काळजी घ्यायची सेवा माझ्याकडे आहे. भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशाचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल तर हे काय वाटेल लोकांना? कठोर वाटेल, आहे ना, की वाटेल माझे एवढे पैसे आहेत, माझे एवढे बँक बॅलन्स आहे, तरी इथं भगवंत म्हणतायत की माझं नाही, है ना, हे तुम्हाला स्वीकार करायला काय होईल? कठोर होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही दुःखी व्हा ना, असं दुःखी व्हायचं नाही. हे दुःख जे तुम्हाला वाटलं ते सोडून द्यायचं, है ना. तर ते सोडून देणं म्हणजे काय आहे? विगत ज्वर. विगत ज्वर याचा अर्थ काय होता की असं हे जे दुःख आहे ते सोडून द्या, आणि दुसरं काय होतं? दोन अर्थ होतात त्याचे. आणि हे आळस पण सोडून देणं. हे भगवंतांचा आदेश तुम्हाला स्वीकारायला अवघड जातोय, दुःख होतंय, तर ह्या दुःखाला पण तुम्ही सोडून द्या आणि आळस पण सोडून द्या. याचा अर्थ असा आहे विगत ज्वर. नाहीतर भगवंतांनी स्पष्ट म्हणले असते ना, आलस्य ज्वर. एकच जर भगवंतांना म्हणायचं असतं आलस सोडून द्या, तर इथं विगत म्हणतायत की विगत मध्ये दोन्ही येतं, आणि आळस पण सोडून द्या, आणि असं जे तुम्हाला दुःख होतंय की तुम्ही भगवंतांचा आदेश नाही पालन करू शकत, हे दुःख पण तुम्ही सोडून द्या. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते, आणि अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन केले जाऊ शकते. तर काय म्हणतायत की प्रत्येकाला, आपल्या सगळ्यांना आपली जी गुणवत्ता आहे ना, म्हणजे जे काय आपली क्षमता आहे, जी आपल्याला मागच्या आपल्या कर्मानुसार मिळालेली, आपल्या सगळ्यांची गुणवत्ता वेगवेगळी आहे. आपण सगळे सारखे नाही, आणि आपल्याला काय आहे? सगळ्यांची एक स्थिती आहे. तुमची स्थिती वेगळी आहे, माझी स्थिती वेगळी आहे, आपल्या प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी. ही जी स्थिती आहे त्याच्यानुसार आपल्याला भक्ती करायची आपल्या स्थितीनुसार. अशा सर्व कर्मांचे आचरण वर वर्णन केलेल्या, इथं जे वर्णन केलंय भगवंतांनी तशा प्रकारे आपण केलं पाहिजे. प्रत्येकासाठी हे वेगवेगळं आहे. तर असं जर आपण करत राहिलो तर आपण काय होईल? भक्तीमध्ये, अध्यात्मामध्ये आपली प्रगती होईल, आणि तेवढंच आपण मोक्षाच्या जवळजवळ जाऊ. आपलं जे ध्येय आहे ना, कृष्ण प्रेम, त्याच्या आपण जवळजवळ जाऊ. आता इथं भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की बघ, तुला भक्ती करायची संधी आहे, आणि अशा प्रकारे तू भक्ती कर, म्हणून अर्जुनाला त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जर कोणी भक्ती केली तर भगवंतांनी फक्त इथं सांगितलं की तू भक्ती कर, एवढंच सांगितलं या श्लोकात. आणि कसं ती भक्ती करायची हे सांग. भक्ती केल्यावर फायदा काय आहे ते पुढच्या श्लोकात भगवंत सांगते, 31व्या श्लोकामध्ये, की काय फायदा आहे हे भक्ती केल्यामुळं.
तर बघूत आपण काय फायदा आहे. काय म्हणतायत भगवंत पुढच्या श्लोकात? ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धान्वन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. काय म्हणताय? ये मे मतमिदं. तर माझं जे मत मी सांगितलं मागच्या श्लोकामध्ये आहे ना, जर कोणी त्याचं जर अनुतिष्ठन्ति आहे ना, त्याचं जर कोणी पालन केलं आहे ना, अनु तिथं म्हटलंय त्याच्यामुळं नियमितपणे जर त्यांनी कोणी पालन केलं, नित्य नित्य आणि नियमित ह्याचं जर कोणी पालन केलं, जर माग त्यांनी सांगितलं जी भक्ती सांगितली भगवंतांसाठी कर्म, असं नाही की एकच दिवस करायचं आणि पुन्हा सोडून द्यायचं, असं नाही, है ना. तर रोज करायचं, नियमित करायचं. दोनदा सांगितले भक्ती. नित्य म्हणजे काय असते? नियमित, रोज. आणि अनु है ना, अनु म्हणजे काय? सतत, है ना. रोज करायचं, सतत 24 तास अशा प्रकारचं आपण कर्म केलं पाहिजे, है ना. भक्तीमध्ये काही तुम्हाला सुट्टी मिळणार आहे. तर नित्य आणि अनुतिष्ठन्ति असं पालन जर कुणी केलं तर काय होतं त्याला? असं नाही की आपल्याला जन्मात एकदाच असं कर्म करायचंय भगवंतांसाठी. जन्मात एकदा पण केलात तर ठीक आहे, पण सगळ्यात चांगलं काय आहे की तुम्ही रोज केलात, मरेपर्यंत जर अशा प्रकारचं जर कर्म आपण करू शकलो तर, आणि नेहमी जर करू शकलो है ना, सतत 24 तास जर करू शकलो तर काय होणार आहे? अनुतिष्ठन्ति मानवा, मनुष्यानी जर अशा प्रकारचं कर्म केलं आणि काय श्रद्धान्वंतो, श्रद्धेसोबत जर केलं हे भक्तीचं जे कर्म आहे, अनुसूयन्तो, तर श्रद्धा आहे आपल्याला की या भक्तीबद्दल, आणि द्वेष पण नाही भगवंतांबद्दल, भक्तांबद्दल आपल्याला द्वेष नाहीये, द्वेष किंवा मत्सर नाही, हे अनुकूल आहे, अनुकूल भावनेनं आपण केलेलं आहे. मुच्यन्ते, तर सगळ्या प्रकारच्या कर्मबंधनातून काय होईल? आपली मुक्ती होईल, असं भगवंत सांगतात. बघा भाषांतर काय? जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात, जे आदेश त्यांनी दिलेत कुठं? मागच्या 30व्या श्लोकात. आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन, त्यांना द्वेष नसते त्यांना, आणि काय असतो? श्रद्धा असते, श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. तर हे जे कर्मबंधन आहे ह्याच्यातून तुमची मुक्ती होईल, असं जर तुम्ही भक्ती केलात तर. ठीक आहे, समजलं भाषांतर? हो. तात्पर्य वाचं कोणीतरी? हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मी? वाच. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे, आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. असे लोक सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाहीत. परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंतांच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, पराभव आणि निराशा यांची चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरापद उन्नती करतो. हरे कृष्ण. काय म्हणतात प्रभुपाद इथं की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाची सार आहे. आता भगवंतांनी हे जे उपदेश दिलाय, काय उपदेश दिलाय हो इथे? 30 आणि 31 मध्ये काय उपदेश दिलाय भगवंतांनी? 30 मध्ये सांगितलंय की
तुम्ही जे काही कर्म करता ते सर्व कर्म पूर्ण म्हणजे कुठल्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता, त्याच्यावर कुठल्याही शॉर्ट प्रकारचा मध्ये सांगायचंय स्वामित्वाचा तुम्हाला. अधिकार न बरोबर दाखवता मला अंगातला आळस झटकून मला ते पूर्ण समर्पित करा. म्हणजे काय करा संक्षिप्त मध्ये एका वाक्यात सांगायचं तुम्हाला. सोपं आहे. निष्काम कर्मयोग. नाही, निष्काम कर्म अगोदर सांगितलं. आता सांगितलं भगवंतांनी माझ्यासाठी करा, म्हणजे काय झालं ते? आदेश झाला, म्हणजे भक्ती झाली, भक्ती. हा, भक्ती झाली. तर सोपं तुम्हाला एकदम सांगायचंय तर काय आहे, तर श्रीकृष्णांचा इथं जे उपदेश आहे तो काय आहे? भक्ती करा. भक्ती करा. तर हे काय आहे? भक्ती करा हे काय आहे म्हणताय? संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे. सगळं जे वेदांचा उद्देश आहे, सगळे जे ग्रंथ आहे है ना, त्याचा सार काय आहे? तुम्ही भक्ती करा. म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. भक्ती करा हे आहे, हे काय सगळ्यांसाठी आहे का थोड्यांसाठी आहे का? कुणासाठी आहे हे भक्ती करा हे? सर्वांसाठीच आहे ना प्रभूजी. हा, सगळ्यासाठी आहे ना. अपवाद आहे का ह्याच्यामध्ये कुणाला? जसं आता आपल्याला हे वाहतुकीचे जे नियम असतात आणि रस्त्याने जातो आपण, तर तिथं काय असतं? मध्ये एक सिग्नल असतं, जेणेकरून काय व्हावी? वाहतूक सुरळीत व्हावी. पण हा जो सिग्नलचा जो नियम आहे त्याला अपवाद असतात ना काही जण. हो, असतात. हा, कोण कोण असतं अपवाद? ते अँब्युलन्सवाले आहे ना, कुणाचा जीव वाचवण्यासाठी आहे ना, ते सिग्नल तोडू शकतात. अजून मंत्री लोक, लाल दिव्याच्या गाडीवाले आहे ना, ते ज्यांच्या गाडीवर दिवा आहे ते त्यांच्यासाठी काही नियम नसतात आहे ना, मंत्र्यांच्या वगैरे. आणि पुन्हा अँब्युलन्सवाले, त्यांना काही सिग्नल वगैरे नसतं. तर तसंच मग आता हे जे भक्ती आहे ना, हे सगळ्यांसाठी आहे का थोड्या लोकांसाठी आहे? सर्वांसाठी. त्याच्यात काही अपवाद नाही. बाकीच्या नियमामध्ये अपवाद असतील. ह्या भक्ती जे आहे सगळ्यांसाठी आहे. असं नाही की ते मुख्यमंत्र्यासाठी नाहीये है ना, मंदिराचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी नाहीये, किंवा आणखी कोणी मोठे गुरु असतील है ना, तर आपले गुरु पण काय करतात? भक्ती करतात. ते पण हरिनाम घेतात, ते पण कीर्तन करतात, ते पण प्रसाद खातात. हे सगळे जे भक्तीचे नियम आहेत आपल्या गुरुसाठी पण आहेत, जीबीसी साठी पण आहेत, आणि आपल्यासारखे जे सर्व सामान्य भक्त आहेत त्यांच्यासाठी पण आहे. ठीक आहे. पुढे सांगतायत, ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहे त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे हे सत्यही शाश्वत आहे. हे जे सत्य सांगितलं भक्तीबद्दल, सगळ्या शास्त्रांचं सार भक्ती आहे. भक्ती ही सगळ्यांसाठी आहे. हे जे सत्य सांगितलं भक्तीबद्दल हे काय? शाश्वत आहे. असं नाही की थोड्या वेळासाठी आहे पुन्हा नाही, असं नाही. हे चालूच आहे, पिढ्यानं पिढ्या, युगानं युग, हे चालूच आहे. तर भगवंतांचा द्वेष न करता मनुष्याची या देशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. हे आपण भगवंतांवर रागात नाही यायचं की बाबा हे भगवंत आहेत म्हणून हे मला सेवेत लावतायत, हे म्हणतायत की तुझ्यासाठी सेवा करणं चांगलं आहे म्हणून मी करतो, असं नाही. तर द्वेषाची भावना नसली पाहिजे, अनुकूल भावना तिथं असली पाहिजे. तर श्रद्धा असली पाहिजे. द्वेष आपण भगवंतांवर भक्तांवर नाही केला पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तत्वज्ञानी आहेत, पण त्यांची श्रीकृष्णांवर श्रद्धा नाही. तर आपली भगवंतांवर श्रद्धा पण असली पाहिजे. आपण बघतो की खूप सारे काय असतात की पंडित असतात, ते काय करतात? भगवद्गीतेवर पीएचडी करतात. चांगलं आहे, दुसऱ्या विषयावर पीएचडी करण्यापेक्षा त्यांनी भगवद्गीतेवर केली तर है ना. ते काय करतात? भक्ती नाही करत, ते चुकीचं है ना. आणि तसं ते केलं पण पाहिजे, पुस्तकं पण लिहिली पाहिजे भगवद्गीतेवर, चांगलं. त्याच्यासोबत त्यांनी भक्ती पण केली पाहिजे, असं ते पण चांगलं कार्य आहे. पण सोबत त्यांनी भक्ती न करता केवळ तेच केलं तर ते चुकीचं. परंतु भगवंतांच्या शाश्वत उपदेशांवर दृढ श्रद्धा असलेला सामान्य मनुष्य जरी असे आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो
कर्मबंधनातून मुक्त होतो. है ना? आपल्याला श्रद्धा आहे की आपण असं भक्ती केली पाहिजे, है ना, आणि आपल्यात एवढी क्षमता नाही, आपण एवढे समर्थ नाही भक्ती करणे इतकं. आपल्या क्षमतेनुसार आपण थोडी भक्ती करतोय, ठीक आहे, जे काही आपल्या क्षमतेनुसार आपण थोडी भक्ती करू शकतोय, तर ती आपण करत राहायची. आणि आपली श्रद्धा असली पाहिजे. भगवंत जे बोलतायत, है ना, त्यांचे जे शब्द आहेत त्याच्यावर जर आपण श्रद्धा ठेवली तर काय होणार, तर आपली प्रगती निश्चित आहे. आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो हळूहळू. जेवढी आपण भक्ती केली तेवढं आपण कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. तर कृष्ण भावनेच्या प्रारंभी सुरुवातीला तर आपण एवढं, है ना, कोणत्याही गोष्टीमध्ये सुरुवातीला एवढं आपण जास्त प्रमाणात करू शकत नाही. जसं आपण लिहायला वाचायला शिकलो तर आपण एवढ्या स्पीडमध्ये वाचू शकत नव्हतो, है ना, एवढ्या गतीमध्ये, है ना. सुरुवातीला आपण वाचायचो ज री अ से असं वाचायचं. आता आपण फास्ट वाचू शकतो, जरी असे आदेश पाळण्या असं फास्ट वाचू शकतो. तर तसंच आहे भक्तीमध्ये पण. आपल्याला सुरुवातीला आपण थोडी थोडी भक्ती करू आणि मग पुन्हा वाढवू ही भक्ती. मग काय कोणत्या पुढं कृष्ण भावनेच्या प्रारंभी तर आपण एवढं पूर्णपणे पालन नाही करू शकणार, पण आपण भगवंत जे सांगतायत त्याला विरोध नाही करायचा. तर दोन प्रकारे आपण नाही करू शकत, है ना. एक तर आपण ऐकतो आणि आपल्याला करायचं नाही असं ठरवतो, मग पण आपण करू शकत नाही. आणि दुसरं काय असतं की आपण ऐकतो आणि आपल्याला माहिती असतं की एवढं आपल्याला नाही होणार, आपल्या क्षमतेनुसार आपण थोडं करतो, पण आपल्याला माहिती असतं की आता मी थोडं केलंय, पण काय करायला पाहिजे होतं, मी पूर्ण करायला पाहिजे होतं. ती हळूहळू त्या स्तरापर्यंत येणं आहे ना. असा जर भाव असेल तर तो चांगला आहे. दुसऱ्या प्रकारचा भाव असेल तर तो चांगला नाही, की आपल्या क्षमता असेल तरी पण ते न करणं, आळस ठेवणं. समजलं नाही. परंतु जो विरोध करीत नाही, है ना, तर जो हारण्याची, पराभव आणि निराशेची चिंता नाही करत, आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, है ना. तर आपण स्वतःशीच प्रामाणिक असलं पाहिजे. कारण काय आहे की आपल्या हृदयामध्ये पण भगवंत आहे ना, आणि त्यांच्यापासून आपण लपू शकत नाही आपल्या हृदयामध्ये काय चाललंय ते, है ना. त्याच्यामुळे आपण सर्व काही प्रामाणिकपणानं केलं पाहिजे. निश्चितपणे कृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरावर उन्नती करतो. आणि असं असेल तरच आपली भक्तीमध्ये प्रगती होईल. भक्तीच्या आपण वरच्या स्तरावर जाऊ, नाहीतर काय होईल, आपण भक्तीमध्ये प्रगतीच आपली होणार नाही. अशा प्रकारचा भाव असेल तर ठीक आहे. आणि 30व्या श्लोकामध्ये सांगितलं भगवंतांनी की भक्ती कर, आणि भक्ती केल्यावर फायदा काय आहे की तुझी कर्मबंधनामधून मुक्ती होईल, असं पण भगवंतांनी इथं सांगितलंय. तर आता समजा असं भक्ती कुणी केलं नाही, है ना, केलं तर काय होईल ते नाही सांगितलं. आता जर कुणी केलं नाही भक्ती तर काय होईल ते पण ते सांगतात. ते पुढच्या 32व्या श्लोकात सांगतात की जर कुणी भक्ती नाही केलं तर काय. तर काय म्हणतायत ते, ये तू एतत् अभ्यसूयंत सॉरी ये तू एत्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमोहास्तान् विद्धि नष्टान चेतसः. काय म्हणते की परंतु जे द्वेष भावनेने या आदेशाची उपेक्षा करतात, असे जे लोक आहेत की या अपेक्षा आहे, आदेश जो आहे माझा, कोणता आदेश आहे भगवंतांचा, भक्ती करणं, भक्ती करण्याचा जो आदेश आहे तो त्याची उपेक्षा करतात, म्हणजे त्याला मानतच नाही, त्याच्याकडे लक्षच देत नाही, उपेक्षा करतात, त्याचे पालन करीत नाही, आणि लक्ष पण देत नाहीत आणि पालन पण करत नाही. त्यांना ज्ञान शून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजा. असे व्यक्ती जे आहेत ना, ते ज्ञान शून्य आहेत, त्यांच्याकडे काही ज्ञान नाही, मूर्ख आहेत ते, आणि त्यांना कोणत्याही प्रकारची जी सिद्धी प्राप्त करण्यात आहे त्याच्यामध्ये कधी यश येणार नाही. आणि ते त्याचे जे प्रयत्न आहेत त्याच्यापासून सगळे भ्रष्ट झाले, ते सगळे
विचलित झाले. समजलं? असे जे लोक लक्ष देत नाहीत भगवंतांच्या आदेशावर, त्यांच्यासोबत काय होईल माझं तात्पर्य. वाचू का? वाच. कृष्ण वाच. भावनाभावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितलाय. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्मविषयी तसेच परब्रह्म, परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्यासाठी जीवन सिद्धीची मुळीच आशा नसते. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं काय म्हणतात की कृष्ण भावना भावित न होण्याचा दोष या श्लोकात स्पष्टपणे सांगितला. तर काय आहे, जर आपण असं भक्ती नाही केली, कृष्ण भावना भावित झालो नाही, हे मी सांगितलं तुम्हाला की या श्लोकात ते सांगितले. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याला, तर इथं म्हणतायत की भगवंत क्षेत्र आपण सगळे लेकरच आहोत, है ना, पण त्यांचे सगळे मुलंच आहोत. पण मग भगवंत अशा प्रकारची का शिक्षा देत आहे, है ना? आपल्या मुलांनाच कोणी शिक्षा देतं का? तर ते म्हणतात प्रभुपाद, जसं आपल्या देशामध्ये जे शासकीय अधिकारी असतात त्यांची जर कोणी आज्ञा मोडली तर त्याला शिक्षा मिळतेच. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भगवान, आता इथं भगवंत काय आहे, पित्याच्या भूमिकेत नाही, पण जे शासक आहेत प्रधानमंत्र्याच्या भूमिकेत आहे. त्यांचं जर कोणी ऐकलं नाही, है ना, प्रधानमंत्र्याच्या ज्या मुलानं जरी त्यांचं नाही ऐकलं तरी पण त्याला शिक्षा मिळणार. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला, तर आपण भगवंतांचे जरी लेकर असलो आणि भगवंतांचं ऐकत नसलो तर काय होणार, तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म, परमात्मा यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. त्याच्यासाठी जीवन सिद्धीची मुळीच आशा असते. नाही, आपण ऐकत नाहीयेत म्हणजे काय आहेत, आपण अज्ञानी, आपल्याला समजलं नाही असं आहे. तर त्याच्यामुळं आपण काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे भगवंतांचं, नाहीतर आपल्याला पण शिक्षा मिळेल. त्याच पद्धतीनं इथे हे आपण बघितलं की 17 ते 32 जे आहे त्यांनी एका निष्काम कर्मयोग्याला समजावून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जर भगवंत शिक्षा देत असतील, है ना, इथं आपण बघितलं या श्लोकामध्ये, है ना, की जे व्यवस्थित कार्य करतायत, सॉरी जे करत नाहीये, अशा लोकांना जर भगवंत शिक्षा देत आहेत, तर मग लोकांना भीती नाही वाटत का? जसं आता देशामध्ये शिक्षा असते, कुणी कुणाला जर फार मारलं, जीवे मारलं, त्याला पण फाशीची शिक्षा होणार, असं आपल्या देशात नियम आहे. किंवा त्याला पण पूर्ण जन्मठेपेची शिक्षा होणार, है ना, अजन्म त्याला कारावास होणार, असे नियम असतात. मग लोक काय करतात, या नियमांना भिवून चांगलं कार्य करतात, है ना, कुणाला ठार मारत नाही तर आपल्याला पण फाशीची शिक्षा होईल असं लोकांना वाटतं. मग असा जर दंड आहे, है ना, भक्ती न केलेल्या लोकांसाठी भगवंतांनी सांगितलं, असं मग लोक घाबरून तुमच्या आज्ञेचं पालन करत नाहीत का, असा प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये येतो. तर मग त्याचं उत्तर काय देतात भगवंत, पुढच्या श्लोकामध्ये देतात. नाही, आता हे अर्जुनानं त्याच्या मनामधला प्रश्न इथं बोलून नाही दाखवला, पण आचार्यांनी इथं सांगितले, त्यांच्या आचार्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून मी सांगतोय की अर्जुनाच्या मनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. जेव्हा तो श्रीकृष्णांचा असं ऐकतो की भक्ती केलेल्या जे लोक नाहीत, करत नाहीत, अशा लोकांना काय शिक्षा आहे, हे ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात आला असं, एवढी शिक्षा आहे, तुम्ही एवढं ठामपणे भगवद्गीतेत सांगताय, अशा लोकांना अशी शिक्षा आहे. हे भगवद्गीता वाचल्यावर लोक घाबरून मग भक्ती करतील ना, मग सगळे लोक भक्ती का नाही करत, असं अर्जुनाच्या मनात आहे. सगळे लोक भक्ती का नाही करत, मग असं असेल तर तर भगवंत त्याचं उत्तर देत आहेत पुढचं, सगळे लोक का नाही भक्ती करत. काय म्हणतायत भगवंत, सदृशम चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यसि.
तर भगवंत काय म्हणतायत की सदृशम चेष्टते स्वस्य. तर सगळे जे लोक आहेत चेष्टा म्हणजे काय, कार्य करतात किंवा प्रयत्न करतात है ना. सदृशम ते कसं लोक प्रयत्न करतात, स्वस्य प्रकृती हे ना, आपल्या स्वतः प्रत्येकाला काय केलंय, प्रकृतीचे वेगवेगळ्या गुणामध्ये तो अडकलेला आहे. जरी प्रकृतीचे 3 गुण आहेत, पण काय प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावामुळे या 3 गुणामध्ये त्याची मात्रा सगळ्यांना वेगवेगळी आहे. आपल्या आपल्या स्वभावामुळे तो अडकलाय. कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. त्याच्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाचा एक स्वभाव, प्रकृती ही वेगवेगळी आहे आणि त्याच्याप्रमाणे है ना. तर त्यांना असं निग्रह केलं, जबरदस्तीनं केलं है ना. निग्रह किम करिष्यसि, तर असं जर आपण निग्रह केलं तर त्याचा काय फायदा, असं भगवंत म्हणताय. तो प्रत्येक व्यक्ती जो आहे आपल्या प्रकृतीनुसारच कार्य करतो आणि त्याला जबरदस्ती करून काही फायदा नाही, असं भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. जबरदस्ती करून लोकांना काही फायदा होत नाही ना. म्हणून मी पण काय म्हणतो की भगवंत असं म्हणतात त्याच्यामुळं ज्यांना शिकायचंय तेच आपल्या वर्गाला या, नाही ना. अटेंडन्सचं टेन्शन घेऊ नका. तर असं आहे, कारण जबरदस्ती करून लोकांना काही फायदा नाही, असं म्हटलंय भगवंतांनी. तर तात्पर्य वाचा पण. हरे कृष्ण. हम्म. जोपर्यंत वाच. मनुष्य वाचू का? हा वाच. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही व याची पुष्टी भगवंतांनी 7व्या अध्यायात केली आहे. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सौधादित्तिक ज्ञानाद्वारे सैद्धांतिक सैद्धांतिक ज्ञानाद्वारे किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याने मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य नाही. असे अनेक तथाकथित अध्यात्मकवादी आहेत, जे वर करणी ज्ञानामध्ये आपण बरे प्रगत आहोत असे दर्शवितात, पण अंतस्थ किंवा खाजगी रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या पूर्णपणे अधीन झालेले असतात. शैक्षणिक दृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घ काळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्यकारक ठरते. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याविना मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग करू नये. अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी किंवा अध्यात्मकवादी होऊ नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीतच स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. याप्रमाणे तो श्रीकृष्णाच्या मायाशक्तीच्या तावडीतून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता काय म्हणतोय प्रभुपाद इथं, की जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरामध्ये स्थित होत नाही, म्हणजे काय, की जोपर्यंत व्यक्ती भक्ती करत नाही, काय होतं मग, भक्ती करत नाही तोपर्यंत काय होतं, तो भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही. तोपर्यंत तो काय असतो, ह्या 3 गुणामध्ये असतो. जेव्हा आपण भक्ती करतोय तेव्हा काय आहे, या 3 गुणांच्या वर आहे. जेवढा वेळ आपण भक्ती करतो तेवढा आहे. भक्ती करायचं सोडलं की आपण पुन्हा 3 गुणामध्ये आहे. याची पुष्टी भगवंतांनी 7व्या अध्यायात केली. हे कुठं सांगितलंय, कसं कळालं आपल्याला, असं आहे 7व्या अध्यायात सांगितलं की 3 गुण असतात आणि आपण भक्ती केलं की त्याच्यावर येतो. ठीक आहे. म्हणून भौतिकदृष्ट्या अत्यंत उच्च शिक्षित मनुष्यालाही केवळ सैद्धांतिक ज्ञानाद्वारे, तर त्याच्यामुळं भौतिक खूप अभ्यास कोणी केलेला आहे, शास्त्रांचा पण अभ्यास केलेला आहे. तर सैद्धांतिक ज्ञान आपल्याला माहिती आहे की भक्ती काय सांगते. हे जे सिद्धांत आहे भक्तीचा, कोणता सिद्धांत आपण बघितला की आपण भक्ती केलं की 3 गुणांच्या वर येतो. हे सिद्धांत आपल्याला माहिती आहे.
तर मग काय होतं, सैद्धांतिक ज्ञान आपल्याला माहिती किंवा शरीरापासून आत्म्याला पृथक करण्याने, है ना? आपल्याला केवळ माहिती असल्यामुळे, है ना, किंवा शरीर आणि आत्मा हे दोन वेगवेगळे आहेत, है ना, आणि यांना वेगळं केल्यामुळे आपण मायेच्या जंजाळातून मुक्त होणे शक्य आहे. तर हे केवळ माहिती असल्यामुळं असं होत नाही. आपल्याला त्याच्यावर काय करावं लागेल, कार्य पण करावे लागेल. नुसतं माहिती असून चालणार नाही. असे अनेक तथाकथित अध्यात्मवादी आहेत जे वरकरणी ज्ञानाद्वारे आपण बरेच प्रगत आहोत असे दर्शवितात, पण अंतःस्तः किंवा खासगी रीतीने ते दुस्तर अशा विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या पूर्णपणे अधीन झालेले असतात. असे जे लोक आहेत की वर्क करून ते फक्त दाखवतात की त्यांना खूप माहिती आहे भक्तीबद्दल, पण काय आहे, ते 3 गुणांच्या वरच ते आलेले नसतात. शैक्षणिक दृष्ट्या एखादा अत्यंत विद्वान असू शकतो, भक्तीच्या दृष्टीने एखाद्याला खूप माहिती आहे, पण भौतिक प्रकृतीशी त्याने दीर्घकाळासाठी संग केल्याने तो बद्धच आहे. पण काय आहे, हे प्रकृतीच्या संघामुळे तो काय आहे, बद्धच आहे. भौतिक अस्तित्वासाठी एखादा जरी आपल्या विहित कर्मामध्ये मग्न असला तरी त्याला भौतिक जंजाळातून मुक्त होण्यास कृष्ण भावना सहाय्य ठरते. तर भौतिक आपल्याला ह्या भौतिक जगतात राहायचंय, त्याच्यामुळं आपल्या भौतिक कर्म आपल्याला आवश्यकच आहे. पण त्याच्यामध्ये जर कुणी मग्न झाला तरी पण त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला भक्ती मदत करते. म्हणून काय आहे, आपण पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय है ना आपण कोणत्याही कर्माचा त्याग करू नये. त्याच्यामुळं आपण हे जे कर्म सोडणं आहे, जे होतं की अज्ञानी लोकांचे कर्म तुम्ही सोडू नका, तेच प्रभुपाद इथं सांगतात की व्यक्तीला आपण फक्त कृष्ण भावनेबद्दल सांगत राहायचं, त्याला भक्तीमध्ये आणत राहायचं, त्याला म्हणायचं नाही की तुझं तू काम सोडून दे, असं नाही म्हणायचं. तो आपोआप काय होईल, त्याला जेव्हा भक्तीचा अनुभव येईल तेव्हा तो तुझं काम सोडून देईल आपोआप स्वतःहूनच. अचानकपणे कोणीही नियत कर्माचा त्याग करून कृत्रिम रीतीने तथाकथित योगी है ना लोकांना म्हणायचं नाही की तुम्ही सगळे हे काम सोडा आणि भगवे कपडे घालून भगवंतांसाठीच कार्य करावं. त्याला जेव्हा वाटेल तो त्याला भक्तीचा अनुभव येईल तेव्हा तो स्वतःच सोडून देईल. तथाकथित योगी किंवा अध्यात्मवादी होऊ नये आणि असं कोणी करू नये, किंवा स्वतःहून पण असं कोणी करू नये. त्याने आपल्या प्राप्त परिस्थितीतच स्थित राहून उत्तम प्रशिक्षणाखाली कृष्ण भावनेची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे. असं करण्याच्या अगोदर काय आहे, आपली जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्येच प्रभुपादांनी पण तसंच केलं. तर त्यांच्या गुरूंनी त्यांना आदेश दिला की तू पुस्तकं लिही माझ्यासाठी आणि इंग्लिश भाषेमध्ये लिही, असं त्यांनी सांगितलं. तर ते पूर्ण प्रयत्न करतच राहिली, पण त्यांना कळालं आता की शेवटी त्यांचे जे परिवार आहे, त्यांची पत्नी मुलं त्यांना मदत करणारच नाहीत. त्यांनी ठरवलंयच की त्यांनी काय करतायत, उलट प्रभुपादांनी जे ग्रंथ लिहिले आहे ना, जे कागद होते प्रभुपादाचे, तेच त्यांनी काय केले, रद्दीमध्ये विकले. तेव्हा प्रभुपादांना खूप राग आला आणि मग त्यांनी काय केलं की कर्म त्यांचे सोडले आणि पूर्णपणे ते इकडं भक्तीमध्ये लागले. तर असं आपण पूर्णपणे प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा लक्षात येईल की आता आपल्याला पण एवढी कृष्ण भावनेमध्ये रुची तोच तर आपला उत्पन्न झालाय आणि आपण कर्म सोडले पाहिजेत, असा अनुभव आल्यावर आपण सोडलं तर ठीक आहे. आणि ते पण कसं आपण मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. याप्रमाणे तो श्रीकृष्णांच्या माया शक्तीच्या तावडीतून असं जर केलं तर आपण भगवंतांच्या माया शक्तीमधून आपण मुक्त होऊ शकतो. आता इथं सांगितलं त्यांनी काय सांगितलं 33व्या श्लोकामध्ये की लोक काय आपल्या आपल्या स्वभावाला आहे ना धरूनच कार्य करतात. कितीही सांगितलं की तुम्हाला अशी शिक्षा आहे तशी शिक्षा आहे तरी ते काही ऐकत नाही. तर ते प्रकृतीच्या 3 गुणामध्ये असल्यामुळं ते अशा प्रकारचे कार्य करतात.
तर मग असं कुणाला प्रश्न येऊ शकतो. तर व्यक्ती तर बदलणार नाही, आपल्या स्वभावाप्रमाणेच कार्य करणार आहे. मग भगवंतांना शास्त्र सांगायचीच काय गरज होती हो? भगवंतांनी हे शास्त्र जे सांगितले, हे शास्त्र सांगायचीच काय गरज होती भगवंतांना? तर लोक तर आपल्या स्वभावामुळेच कार्य करणार आहे. शास्त्र सांगायची गरज काय होती? इंद्रियस्य ते पुढे सांगतात आता 34व्या श्लोकात. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्न वशमा गच्छेतौ ह्यस्य परिपंथिनौ. तर काय म्हणता येतं भगवंत? इंद्रियस्य इंद्रिय इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे. तर इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहे. तर ह्या शास्त्रांची आवश्यकता काय आहे? या शास्त्रांमध्ये सांगितले, नियम सांगितले की तुमची इंद्रिय तृप्ती जी आहे ती तुम्ही काय करा? नियमित करा. तर जे इंद्रिय आणि इंद्रिय विषय जे आहेत आपण बघितलं आधीच की त्यांचा जो संबंध असतो ना, त्याच्यामध्ये एक आसक्ती असते किंवा विरक्ती असते. तर हे आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी हे सगळे शास्त्राचे नियम आहेत. मग काय आहे? पुन्हा मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये. तर ही आसक्ती आणि विरक्ती जी सांगितली शास्त्रामध्ये, तर त्याच्यामुळे आपण प्रभावित नाही व्हायचं, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. तर अशा प्रकारची हे आसक्ती आणि विरक्ती, तर हे दोन्ही अडथळे, ही विरक्ती पण अडथळा आहे. अति विरक्ती असेल तर ती पण भक्तीमध्ये अडथळा आहे, आणि अति आसक्ती ही पण अडथळा आहे. तर कसं असलं पाहिजे? हे सगळं नियंत्रित असेल तर ते भक्तीमध्ये मदत करणार आहे. तर शास्त्रांचा उद्देश काय आहे? की ते हळूहळू आपले जे गोष्टी आहेत ते नियंत्रित करतात, शास्त्राचे नियम, असा उद्देश आहे. जरी एकदम आपण त्यांचा स्वभाव बदलू शकलो नाही तरी काय होतं? त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होतो. ठीक आहे, तात्पर्य वाचा. वाचू का प्रभूजी मी? हा, वाच. हरे कृष्णा, दंडवत प्रभू. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. जे कृष्ण भावना भावित आहेत त्यांचा स्वाभाविकपणे भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतो. पण जे कृष्ण भावना भावित नाहीत त्यांनी शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते. पण जो शास्त्रातील विधी निषेधांचे पालन करतो तो इंद्रिय विषयांद्वारा बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, लैंगिक उपभोग ही एक बद्ध जीवांसाठी अत्यावश्यक बाब आहे. विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याला आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्री बरोबर भोग करण्यास मनाई करण्यात आली आहे. इतर सर्व स्त्रियांना त्याने माते समान मानले पाहिजे. पण असे आदेश असतानाही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती निग्रहित करणे आवश्यक आहे, नाहीतर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये विघ्नकारक बनतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरविण्यास अनुमती आहे, परंतु या गरजा शास्त्रीय विधी विधानांनुसारच भागविण्यास अनुमती आहे. आणि तरीही अशा विधी निषेधांवर आपण विसंबून राहू नये. अशा विधी निषेधांवर आसक्त न होता मनुष्याने त्याचे पालन केले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता असते, त्याचप्रमाणे विधी निषेधांनुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीनेही तो वाम मार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच धोका नसल्याची कोणी हमी देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादिकालापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. यास्तव नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या
प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून कोणीही अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्तरावर स्थित होणे होय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता आपण श्लोक बघितला. तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत आपल्याला की जे कृष्ण भावना भावित आहेत, म्हणजे जे भक्ती करतायत, त्यांचा स्वाभाविकपणेच इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्याकडे कल नसतं. हे बघितलं आपण, है ना. कारण काय, 3 गुणांमध्ये जे असतात तेच लोक इंद्रिय तृप्ती करतात. जे भक्ती करतात ते तर काय आहे, तो 3 गुणांच्या वर आहे. म्हणजे कृष्ण भावना भावी नाही. आता हे जे श्लोकात सांगितलं हे कुणाबद्दल आहे? जे भक्त नाही त्यांच्याबद्दल. तर त्यांच्यासाठीच हे शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. हे शास्त्रामधले जे नियम आहेत, हे संतुलन वगैरे हे जे सांगितलं हे कोणासाठी आहे? जे भक्त नाहीयेत, जे साधक आहेत, पूर्णपणे जे कृष्ण भावना भावित नाहीयेत, जे भक्त नाहीत आणि साधक आहेत, त्यांच्यासाठीच हे नियम आहेत. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते. इंद्रिय तृप्तीवर काहीच बंधन नाही, तर त्याच्यामुळे काय होतं? भौतिक बंधन तयार होतं, असं माहिती आहे आपल्याला. पण जो शास्त्रामधील विधी निषेधांचे पालन करतो तो इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही. पण जो शास्त्रांवर आधारित इंद्रिय तृप्ती करतोय, तर म्हणजे आपल्या गरजा भाग होतो इंद्रियांच्या. तर विधी म्हणजे काय? जे की करायचे, आणि निषेध म्हणजे जे नाही करायचे. त्याला आपण म्हणतो की डूज अँड डोंट्स. काही शास्त्रामध्ये काय सांगितलं की काही गोष्टी करा. काय करा? नाम जप करा, आणि काय करा? कीर्तन करा, भक्ती करा. आणि निषेध सांगितले, काही गोष्टी करू नका. त्यांना 4 नियमामध्ये: नशापान नका करू, मांसाहार नका करू, अवैध स्त्रीसंग नका करू. तर असं आणि काय, नशापान, अवैध स्त्रीसंग आणि जुवा, आहे ना. तर ह्या गोष्टी तुम्ही करू नका. अवैध स्त्रीसंग, या 4 गोष्टी तुम्ही नका करू, त्यांचा निषेध करा. तो इंद्रिय विषयांद्वारे बद्ध होत नाही. असं जर असेल तर काय, तर तुम्हाला हे इंद्रिय विषयाद्वारे तुम्ही बद्ध नाही होणार. उदाहरणार्थ लैंगिक, आता उदाहरण देऊन सांगता येईल. कसं होतं, जर आपण विधी नियमांचं जर पालन केलं तर आपण तिथं आपल्याला इंद्रिय विषयांचं बंधन नाही लागलं. तर आता कोणाला लैंगिक उपभोग घ्यायची इच्छा आहे, तर जीवांना असते अशी इच्छा, तर त्यांनी काय करावं? विवाह करून असा उपभोग घ्यावा. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल असं शास्त्रात सांगितलं. तर त्याच्यामुळे काय सांगितलं इथं? विधी सांगितली की तुम्ही विवाह करा, हे तुम्ही करा. आणि निषेध काय सांगितला की दुसरे जे आपले पती किंवा पत्नी आहेत त्यांना सोडून तुम्ही इतरांसोबत असा उपभोग नका करू. आणि मग कसं समजा, तर बाकीचे जे सगळ्या स्त्री आहेत त्यांना माते समान समजा, असं सांगितलं लोकांना. इथं काय सांगितलं की विधी आणि निषेध दोन्ही गोष्टी सांगितल्या. तर असं जरी सांगितलं तरी लोकांची इच्छाच असते, है ना, असं विवाहबाह्य संबंध ठेवण्याकडे त्यांच्याकडे कल असतो, प्रवृत्ती असते. तर असं जो आहे, तर हे जे आहे आसक्ती भौतिक गोष्टींबद्दल, हे काय आहे? आपल्या भक्तीमध्ये अडथळा आहे, विघ्न उत्पन्न करते. तर जोपर्यंत आपलं हे भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा, तर ही गरज म्हणून केलं तुम्ही विवाहामध्ये तर ठीक आहे, परंतु गरजा शास्त्रीय विधिविधानानुसारच भागवण्यास अनुमती आहे. तर ज्या गरजा आहेत त्या शास्त्रानुसार आपण भागवल्या पाहिजे. तरी अशा विधी निषेधांवर आपण विसंबून राहू नये. अशा विधी निषेधांवर आसक्त न राहता मनुष्याने त्यांचे पालन केले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघाताची शक्यता, पण असं हे विधी निषेधांचं कोणी पालन केलं आहे ना, तर त्याच्यामध्ये काही गॅरंटी आहे का? विधी निषेधांचं कोणी पालन केलं तर गॅरंटी आहे का तुमची
नाही इंद्रिय नाही नाही हा नाही, तो तेच कधी तेच पण सांगते. हा कधी पण तो घुसरू शकतो. केलं तर चांगलं आहे ना, केलं तर चांगलं आहे, पण जर कोणी फक्त विधी निषेधांचंच पालन करतंय आणि भक्ती करत नाही है ना, केवळ तो व्यक्ती काय करतोय, विधी निषेधांचंच पालन करतोय, तरी त्याचं काय होतील, इंद्रिय कंट्रोलमध्ये येणार नाही. हम्म. नाही ना, तुम्हाला इंद्रिय कंट्रोलमध्ये आणायचे, इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचंय तुम्हाला, तर तुम्हाला भक्ती केलंच पाहिजे. आणि इंद्रिय ते विधी निषेधांचं पण पालन केलं पाहिजे, भक्ती पण केली पाहिजे आणि विधी निषेधांचं पालन केलं तरच तुमचं काय होईल, तिथं गॅरंटी आहे ना. भक्ती केलं तर, भक्ती नाही केलं तर केवळ विधी निषेधांचंच पालन केलं तर तिथं काय, काही गॅरंटी नाही, काही हमी नाहीये त्याच्यात. काय म्हणतात प्रभुपाद की राजमार्गावरच, म्हणजे राजमार्ग म्हणजे काय, हायवे है ना, तर हायवेवर खूप चांगला असतो, आपण खूप गतीनं जातो है ना, तिथं पण काय होतं, म्हणजे एकमेकांना अपघात होण्याची शक्यता तिथं कमी असते. पण हायवेवर पण, कारण काय असतं, हायवेवर असे 3 हे असतात है ना, आपण पुण्यावरून मुंबईला जातो तर बघतो हायवेवर कसं 3 असतात, ते ट्रकने इकडं, ट्रकला चालायला वेगळं असतं, कारला वेगळं असतं है ना, तर असं हे तिथं व्यवस्थित खूप जागा असते है ना, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता तिथं कमी असते. तरी पण काय होतात, तिथं गॅरंटी नाही की हायवे बनवला म्हणजे अपघात नाही होणार, तिथं पण ऍक्सिडेंट होऊ शकतात, अपघात होऊ शकतात. तर तसंच आहे, विधी निषेधामुळे केल्यामुळं काय होईल की चांगलं आहे की कुणी चुकीच्या मार्गाकडं नाही जाणार. पण असे विधी निषेध जरी आपण बनवले तरी लोक काय होणार, वाम मार्गाकडे म्हणजे चुकीच्या मार्गाकडे जाणारच, जाऊ शकतात, नाही जाणारच नाही, जाऊ शकतात. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच धोका नसल्याची कोणीही हमी देऊ शकणार नाही. रस्त्यावर जेव्हा आपण गाडी चालवतो तेव्हा धोका असतोच है ना, तर त्याच्यामुळे आपण काय करतात, भक्त काय करतात, जेव्हा गाडीमध्ये बसतात तेव्हा काय करतात, भगवंताचं नाव घेतात ना. अजून काय करतात, विशेष करून भक्त जे असतात ते नरसिंह आरती गातात है ना. जेव्हा तुम्ही बघितलं भक्त जे जात असतील है ना गाडीमध्ये है ना, तर ते गाडी जेव्हा चालवायची सुरू करतात तेव्हा ते नरसिंह आरती गातात, कारण सांगू शकत नाही आपण, जे गाडी चालवतोय, प्रवास करतोय है ना, त्याच्या सुरुवातीला भक्त काय करतात, नरसिंह आरती गातात, कारण धोका असतो, सांगू शकत नाही कधी आपला अपघात होणार. जरी राजमार्गाचे काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच धोका नसल्याची कोणीही हमी देऊ शकणार नाही, कोणीच काही हमी देऊ शकत नाही, गॅरंटी नाही तिथं. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी कालापासून चालत आली आहे. तर हे जे भौतिक संघ आपण करतो त्याच्यामुळं आपण काय करतो, इंद्रिय तृप्तीमध्ये जी आपल्याला लागण्याची जी प्रवृत्ती आहे आपली, हे आपण किती जन्मापासून करत आलोय आपल्याला माहिती नाही, किती काळापासून आपण करत आलोय असंच है ना, इंद्रिय तृप्ती करण्याचं कार्य हे आपल्याला माहिती नाही, भौतिक संघ आपण किती घेतलाय आपल्याला माहिती नाही. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. तर आपण इंद्रिय तृप्तीला नियंत्रित केलं तरी काय होतं, आपलं पतन होऊ शकतं. तर मग काय केलं पाहिजे आपण, यास्तव नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा श्रीकृष्णांच्या प्रेममयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यांपासून अनासक्त होतो. तर आपण भक्ती केल्यामुळं आणि भक्तीवर आसक्ती ठेवलेलं चांगलं, हे इंद्रिय नियंत्रित करण्याच्या आसक्तीपेक्षा जर आपण भक्तीवर जर आसक्ती ठेवली तर ते खूप चांगलं आहे. तशा प्रकारचे जर कर्म आपण केलं तर काय मग सर्व इंद्रियजन्य कृत्यापासून आपण अनासक्त होतो. सर्व जे इंद्रिय तृप्तीचे जे कार्य आहेत त्याच्यापासून आपण अनासक्त. म्हणून जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून कोणीही अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यामुळे आपण कधीही भक्तीला सोडू नये.
सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्याचा मूळ उद्देश म्हणजे हे सगळं कशाला पाहिजे आपल्याला, इंद्रिय तृप्तीला वगैरे आपल्याला कशाला नियंत्रित करायचंय, ते आपल्या जीवनाचं ध्येय आहे का? इंद्रिय तृप्ती थांबवणं हे जीवनाचं ध्येय आहे का आपल्या? नाही. तर हे इंद्रिय तृप्तीच्या आसक्तीपासून अनासक्त होणं हे आपला उद्देश नाहीये, है ना. तर आपला उद्देश काय आहे की भक्ती करणं, है ना, कृष्ण भावनेच्या स्तरावर येणं हे आपला उद्देश आहे, है ना. इंद्रिय तृप्ती थांबवणं हे आपला उद्देश नाही. आता इथं भगवंतांनी सांगितलं की लोक आपल्या आपल्या स्वभावामुळं कार्य करतात आणि मग हे शास्त्र कशाला आहेत, तर हळूहळू हे शास्त्राचे जे नियम आहेत ते हळूहळू त्यांना काय करतायत, इंद्रिय तृप्ती संयमित करण्यासाठी मदत करणारे आहेत. त्याद्वारे काय होईल, ते भक्ती करू शकतात. आता ह्याच्या संदर्भातच आणखी पुढं सांगतायत, काय सांगतायत बघूया. तर श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. काय म्हणतायत बघू, इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे अधिक श्रेयस्कर आहे. तर भगवंत आता अर्जुनाला सांगतायत, है ना, की हे बघ अर्जुना, की दुसऱ्यांचं, तू जे म्हणतोयस की मी जंगलात जाऊन काय करेन, भिक्षा मागेन, जंगलात जाऊन मी राहीन, है ना, हे तुझं कार्य नाही, है ना. तर ते तू खूप चांगल्या प्रकारे जरी केलास, है ना, खूप चांगल्या प्रकारे जरी जंगलात जाऊन भिक्षा मागितलास, तुझं हे जे भिक्षा मागणं आहे, ते जंगलात जे लोक येतील त्यांना जरी तू प्रसन्न केलास, आणि आवडलं लोकांना तुझं हे भिक्षा मागणं, तरी काय आहे, हे खूप उत्तम रीतीने तरी केलास. पण त्याच्यापेक्षा तू चांगलं काय आहे, स्वतःच्या नियत कर्माचे पालन, आहे ना, त्याच्यामध्ये काही दोष असतील तरी काय, स्वतःच्या नियत कर्माचे तू पालन केला तरी काय होईल, ते अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे. आपला कर्म तू करतोयस आणि त्याच्यामध्ये दोष आहे, आणि ते दोष असल्यामुळं कधी कधी आपलं चुकीचं केल्यामुळं काय होतं, आपला विनाश होतो, आपला जीव जातो, ते चांगलं आहे ना. पण काय चुकीचं आहे की दुसऱ्याचे जे कार्य आहे त्याच्यापेक्षा स्वतःच कर्म केलेलं तेच चांगलं आहे. कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे हे भयानक. तर आपल्या कार्यामध्ये जे दोष आहेत त्याच्यामुळे आपला नाश होईल, ठीक आहे, पण त्याच्यामुळं जास्त नाश काय होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त अधिक भयानक काय, खतरनाक काय आहे, तर काय, तर दुसऱ्यांच्या कार्याचं काय करणं, दुसऱ्यांचं कार्य श्रेयस्कर आहे ते चांगल्या प्रकारे करण्यासाठी ते करणं चांगल्या प्रकारे, आहे ना. तर हे खूप भयानक आहे त्याच्यापेक्षा, दोन्हीच्या तुलनेमध्ये, असं सांगतात. त्याच्यामुळं तुझ्यासाठी जे नियत केलेलं आहे त्याच्यामुळे तू युद्ध कर, तू क्षत्रिय आहेस, है ना, तुझा स्वभाव क्षत्रियाचा आहे, है ना, ते तू कर, है ना, ते खूप तुझ्यासाठी चांगलं आहे. त्याच्यात काही तू हारलास, है ना, तुझा नाश झाला, तुझा मृत्यू झाला, है ना, तर ते खूप चांगलं आहे तुझ्यासाठी, है ना. भलेही तू दुसरं कार्य खूप चांगल्या पद्धतीने केलास तर ते एवढं महत्वाचं नाही. ठीक आहे. कसं तात्पर्य कोणीतरी वाचू का प्रभूजी? वाचू का? वाचा ना मातोजी. हो, वाचा. तात्पर्य, म्हणून मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्म होत.
आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्म होत. परंतु भौतिक असो व आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मांमध्ये दृढ राहिले पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे ही भिन्न असू शकतात, परंतु कर्म करणाऱ्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या आधिपत्याखाली असतो, तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ, सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय हा राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसक बनण्याची मुभा आहे. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करणाऱ्या ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करतेवेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावने स्थित होतो, तेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय हा ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो किंवा ब्राह्मण हा क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे, तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणानुसार कर्म केलेच पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय म्हणतात की म्हणून मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. त्याच्यामुळं भगवंतांनी असं सांगितल्यामुळं आपण काय करावं की भक्ती करावी. तर आणि भक्तीमध्ये काय करावं, पहिल्यांदा भक्ती करणं महत्वाचं आहे आणि भक्ती केल्यानंतर मग नियत कर्माचा विचार करावा. है ना. आधी आपण भक्ती करून घ्यावी आणि मग पुन्हा नियत कर्माचा विचार करावा. मग पुढे म्हणतात, भौतिक दृष्ट्या प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेली कर्मे म्हणजे नियत कर्म. मग नियत कर्म म्हणजे काय आहे ना, की आपल्याला आपल्याचं सगळ्यांचं शरीर वेगवेगळं आहे आणि सगळ्यांचं आपलं मन पण वेगवेगळं आहे. प्रत्येकाने आपली मानसिकता आणि शारीरिक स्थिती जाणून है ना आपण कार्य करावं त्या दृष्टीनं, भौतिक दृष्टीने. तर आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्मे होत. तर आध्यात्मिक कर्म म्हणजे काय, तर श्रीकृष्णाने च्या सेवेसाठी आपल्या गुरूंनी जे आदेश दिलेत आपल्याला, तर ते कार्य म्हणजे सेवा आहे ना, उपदेश म्हणजे ते आध्यात्मिक कर्म आहे. परंतु भौतिक असो व आध्यात्मिक, गुरूंनी सांगितलेले आणि काय शास्त्रामध्ये पण जे सांगितले ते पण काय आध्यात्मिक कर्म आहे, गुरुनी सांगितलेले किंवा शास्त्रामध्ये. परंतु भौतिक असो व आध्यात्मिक है ना, कोणत्याही प्रकारचं जे कर्म आहे ते काय आहे, आपण ते आपल्याला जे सांगितलंय तेच आपण करायचं. जे दुसऱ्यांना सांगितलंय ते आपण करायच्या ह्याच्यामध्ये जायचं नाही, है ना. म्हणजे डॉक्टर आपल्याला काय देतात, आपल्या चिठ्ठीवर डॉक्टरांनी जे लिहून दिलंय तेच औषध आपण घेतलं पाहिजे की नाही, है ना. की लहान मुलं कसं करतात बघा, ते जर आजारी पडले है ना, तर काही काही औषधं हिरव्या रंगाची असतात, है ना, लाल रंगाची असतात. तर त्यांना, त्या लहान मुलांना काय होतं, त्यांना जे औषध दिलंय ते पांढऱ्या रंगाचं असेल, त्यांना ते आवडतं, रंगीत, मला ते रंगीत औषध पाहिजे असं आपण त्यांना मेडिकलच्या दुकानात जर घेऊन गेलो तर ते तसं म्हणतात. पण तसं आहे का, नाही. आपल्याला जे औषध लिहून दिलंय है ना आपल्या गुरुनं शास्त्रानुसार, तेच औषध आपण घेतलं पाहिजे. तर मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे. तर दुसऱ्याकडं बघून त्यांच्यासारखं कर्म करण्याची इच्छा ठेवायची नाही. आपल्याला जे आपल्या
गुरूंनी सांगितलंय, है ना, आपल्याला जे वाटतंय आपण सांगू शकतो गुरूंना की मला असं वाटतंय की माझा स्वभाव असा आहे, है ना, तर अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारचं जे कर्म आहे ते मी केलं तर चांगलं राहील माझ्या स्वभावानुसार, है ना. आपले जे काउन्सिलर आहेत त्यांना माझ्या मनामध्ये असं आहे, माझ्या शरीराची एवढी क्षमता आहे, है ना, असं आपण चर्चा करू शकतो. पण शेवटी चर्चा केल्यानंतर ते जे सांगतील, है ना, ते आपण मान्य केलं पाहिजे. मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्मांचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मामध्ये दृढ राहिले पाहिजे. तर आपलेच कर्म आपण केले पाहिजे, दुसऱ्यांच्या कर्माकडे लक्ष द्यायचं नाही. आध्यात्मिक स्तरावरील कर्मे आणि भौतिक स्तरावरील कर्मे हे भिन्न असू शकतात. तर आध्यात्मिक स्तरावरील जे कर्म आहे, भक्तीमधलं जे कर्म आहे, ते कधी कधी समान पण असतील आणि कधी कधी भिन्न पण असतील. परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. तर त्याच्यामुळं कार्य करायचे तर तेव्हा काय आहे, मार्गदर्शन स्वीकारणं, चर्चा करणं हे नेहमीच काय सेफ साईड आहे, सुरक्षित मार्ग आहे, उत्तम असतं, नेहमीच चांगलं असतं. तर भौतिक गुणांच्या अधिपत्याखाली असतो, है ना, जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमाचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये, दुसऱ्याकडे बघायचं नाही. आपल्या परिस्थितीनुसार आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपण करायचं. तर उदाहरण काय आहे, जे ब्राह्मण असतात, है ना, त्यांच्यासाठी वेगळं कार्य आहे. त्यांनी काय की गरीब असतात, ते जे काही दान मिळेल त्याच्यावर त्यांनी जगायचं असतं ब्राह्मणांनी, है ना. ते क्षत्रियासारखं त्यांनी कार्य करू शकत नाहीत, लढाई ते नाही करू शकत, है ना. त्यांचं शरीर जे असतं त्याच्यात तेवढी शक्ती नसते ब्राह्मणांच्या. क्षत्रियांच्या शरीरात तेवढी शक्ती असते, रजोगुण असतो त्यांच्याकडे. तर ते हिंसा करू शकतात, पण ब्राह्मण नाही करू शकत. यास्तव अहिंसक तत्वाचे पालन करण्याचे, ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रिय पण त्याचं कार्य करू शकत नाही आणि ब्राह्मण पण, दोघं पण एकमेकांचं कार्य, आपलं आपलं कार्य ते करू शकतात. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपली हृदयशुद्धी न करता, हे हृदयशुद्धी काय आहे, आकस्मिक नाही होणार, एकाच दिवसात नाही होणार, एका घंट्यात नाही होणार. ती काय होणार आहे, रोज थोडी थोडी होणार. रोज जेव्हा आपण करत राहू तेव्हाच आपलं हृदय शुद्ध होणार आहे, क्रमाक्रमानेच ती होणार आहे. तरीही जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो, तर एखादा व्यक्ती जेव्हा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो भक्ती केल्यामुळे आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो भक्ती केल्यामुळे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कोणत्याही गोष्टी करू शकतो. जेव्हा एखादा व्यक्ती ह्या गुणाच्या पलीकडे जातो तेव्हा तो गुरुच्या मार्गदर्शनाने काही करू शकतो, त्याला स्वभावाची गरज नाही भक्तीमध्ये, है ना. पण भौतिक मध्ये असं नाही, आध्यात्मिक कर्मामध्ये तो करू शकेल, है ना, पण भौतिक मध्ये तर तो आपल्या स्वभावानुसारच तो कार्य करणार. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय हा ब्राह्मणाप्रमाणे कार्य करू शकतो. असं जर कोणी भक्तीमध्ये असेल, एवढा दृढ असेल, पूर्णपणे जो 3 गुणांच्या वर आहे, कृष्ण भावनेमध्ये आहे, है ना, अशा प्रकारे जो व्यक्ती आहे तो काय करू शकतो, ब्राह्मणाचं, क्षत्रिय असेल तरी तो ब्राह्मणाचं कार्य करू शकतो आणि ब्राह्मण असेल तरी तो क्षत्रियाचं कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. हे भौतिक जगतामध्ये जे स्वभाव आहेत, है ना, जी मानसिकता आहे, शारीरिक मानसिक जी परिस्थिती आहे ती आध्यात्मिक स्तरावर नाही लागू. उदाहरणार्थ विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूळतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. हे सगळे आध्यात्मिक स्तरावर आहेत. पण भौतिक स्तरावर सामान्य लोकांसाठी असं नाही होत. जे 3 गुणांच्या वर आहेत, पलीकडे आहेत, त्यांच्यासाठी असं होतं. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. ते कारण दिले, ते दिव्य स्तरावर होते, 3 गुणांच्या वर होते, त्याच्यामुळे ते करू शकले. पण आपण सगळे दिव्य स्तरावर नाही, है ना. एखादा भौतिक स्तरावर असेल तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणानुसार कर्म केले पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे.
त्याला भक्तीमध्ये पण त्याला माहिती पाहिजे, त्याची जाणीव पाहिजे आणि त्यांनी या 3 गुणांनुसारच कार्य केलेलं पाहिजे. जोपर्यंत आपण त्याच्यावर जात नाही तोपर्यंत